इथे बघा मी चाकवताची ही भाजी घेतलेली आहे. याला आपण स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि यातलं पाणी सगळं काढलेलं आहे. आता आपण याला बारीक चिरून घेऊया. याला छान असं बारीक चिरून घ्यायची चाकवताला, कारण आपण ही गरगटा भाजी करणार आहोत चाकवताची. जेवढी तुम्ही बारीक चिराल ना तर ही चांगली स्मॅश होते. इथे छान अशी बारीक चिरून घेतलेली आपण ही भाजी. आता आपण याला शिजायला ठेवूया. जेवढी बारीक कापता येईल तेवढी मी बारीक इथे भाजी कापून घेतलेली आहे बघा. इथे आपण एक कुकर घेतलेला आहे, छोटा कुकर आहे हा बघा. या कुकरला हँडल नाही आहे. काय झालं, ह्याचं 4-5 वेळा मी हँडल लावून आणलं, पण ह्याचं हँडल सारखं ह्याचं हँडल तुटत होतं. त्याच्यामुळे मी ह्याचं हँडलच काढून टाकलेलं आहे. ह्याचं झाकण बघा सेम. आता आपण ही भाजी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. ही आपण गरगटा भाजी करणार आहोत, म्हणून आपल्याला हे कुकरला शिजवून घ्यायची चांगली. ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूया. इथे मी मक्याचं एक कणीस घेतलेलं आहे. हे गोड कणीस आहे मक्याचं, तर आपण हे पण टाकून घेऊया याच्यात. हे मक्याचं गोड कणीस टाकल्यामुळे काय होतं ना, ह्या भाजीला जी चव येते ना ती एकदम मस्त येते. इथे थोडं मीठ टाकूया, पाणी. इथे आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे पण आहे का असा बिना हँडलचा कुकर? कमेंट करून सांगा. बघा इथे 3 ते 4 शिट्या झालेल्या आहेत. आपण आता इथे गॅस बंद करूया आणि कुकर छान असं थंड होऊन देऊया. कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण इथे हे जिरं, मिरच्या, आणि लसूण बारीक करून घेऊया. ओबडधोबड असं आपल्याला इथे हे बारीक करून घ्यायचं आहे. बघा इथे अशा पद्धतीने आपण इथे मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलेला आहे. जास्तही बारीक वाटलेला नाही आहे मी इथे. बघा इथे कुकर छान असं थंड झालेला आहे. आता आपण ह्याला उघडूया. बघा इथे भाजी आणि मक्याचं कणीस पण छान असं शिजलेलं आहे. इथे आता आपण हे मक्याचे कणीस बाजूला करून घेऊया, कारण इथे आपल्याला ही भाजी आहे ना छान अशी स्मॅश करून घ्यायची आहे. आता आपण ह्याला स्मॅश करून घेऊया या भाजीला. मी इथे रवीच्या साह्याने ही भाजी अशी स्मॅश करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने ही भाजी आपण आता गरगटून घेतलेली आहे, चांगली स्मॅश केलेली आहे आपण.
हे मक्याचं कणीस आणि ही भाजी एकत्र शिजवल्यामुळे ही भाजी खूपच लज्जतदार बनते. तुम्ही ही नक्की करून बघा. आता आपण याला फोडणी देऊया. कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊया. मोहरी, जिरं टाकूया. मिरची आणि लसणाचा ठेचा टाकूया. गॅस मीडियम ठेवायचा इथे. हळद, थोडंसं हिंग. इथे मी 1 चमचा चण्याचं पीठ वापरलेलं आहे. छान असं हलवून घ्यायचं. एक चमचा धनेपूड. इथे आपण हे मक्याचे कणीस टाकून घेऊया आणि छान परतून घ्यायचं असं. आता आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया. भाजी छान अशी हलवून घ्यायची. थोडंसं पाणी घालूया म्हणजे भाजी छान अजून शिजेल. इथे मी थोडंसं मीठ घालणार आहे कारण आपण आधी भाजी शिजताना मीठ घातलेलं आहे, म्हणून एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे. एक छोटा गुळाचा खडा. आता एक 5 मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे. बघा इथे एक 5 मिनिटं झालेली आहेत. बघा भाजी बघा किती मस्त अशी उकळी आलेली आहे. भाजीचा कलर बघा किती मस्त आलेला आहे. बघा भाजीला कशी अशी दणदणीत उकळी आलेली आहे छान अशी. आता ही भाजी आपण हलवूया थोडी. तुम्ही कोणतीही पालेभाजी अशी हाटून करणार असाल ना गरगटा भाजी, तर चण्याचं किंवा बाजरीचं पीठ टाका किंवा ज्वारीचं पीठ टाका. त्याच्यामुळे काय होतं भाजी बघा अशी मिळून येते. म्हणजे पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे होत नाही, अशी दाटसर भाजी होते. भाजी आपली एकदम रसरशीत झालेली आहे. या मक्याच्या कणसामुळे ना त्याची लज्जत एकदम वाढते. खूपच चविष्ट अशी भाजी ही बनते. इथे आता आपण एक तडका तयार करणार आहोत भाजीसाठी. तेल छान गरम झालेलं आहे. इथे मी 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. कढीपत्ता टाकूया. इथे मी गॅस बंद करते आता. एक लाल मिरची, थोडंसं हिंग. इथे तडका थोडा थंड होऊन द्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची. ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. म्हणजे काय होतं आपली ना मिरची पावडर ही जळत नाही आणि त्याला कलरही छान येतो. बघा इथे छान असा आपला तडका तयार झालेला आहे. आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया. बाकी ती मस्त अशी भाजी आपली इथे झालेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील. आता आपण या भाजीवरती हा तडका टाकून घेऊया.